नमस्कार मैत्रिणींनो, आज गुलगुले करायले. तर गुलगुल्याचं करायचं साहित्य बघा, मी घेतलंय सगळं ताटामध्ये. ही वाटी आहे. या वाटीनं 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. हे पीठ आहे गव्हा 1.5 वाटी. खसखस 1 चमचा घेतली. बडीशोप 1 चमचा. पाव चमचा मीठ आहे आणि पाव चमचा सोडा आहे खायचा. सुंठ 1 चमचा आहे. ह्याच वाटीनं 1 वाटी गुळ घेतलाय. गुळ आधी 10 मिनटं आम्ही विरघळाय थोडं 10 मिनटं लागते तर पाण्यामध्ये. आता हे पाणी गाळून घेऊन तुम्हाला कसं कालवायचं ते सांगते तुम्हाला. तर बडीशोप आणि खसखस वाटून घ्यायची खलबत्यात. वाटायली मी बारीक करून घ्यायची आहे, म्हणजे कचकच लागणार नाही गुलगुल्यामध्ये. खसखस आणि बडीशोप वाटून घेतली आहे. आवडधवड वाटली. पिठात टाकायला हो का बघा. सुंठ, मीठ आहे, सोडा. पीठ कसं कालवायचं सांगते तुम्हाला. करून घ्यायचं चांगलं असं. कोरडं आहे त्यावरच मिक्स करायचं. ज्या वाटीनं पीठ घेतलंय आपण त्याच वाटीनं गुळाचं पाणी असं गाळून घ्यायचं. गुळामध्ये कचरा असतं या. होतं का पाणी बघा. मी पीठ कालवायले पाणी टाकायले. एकदमच पाणी टाकायचं नाही. हलक्या हलक्या हाताने पिठामध्ये काय आपण भज्याचं पीठ तिंबतात का तसंच करायचं गुलगुल्याचं पीठ. पीठ तिमणं झालंय बघा कसं पीठ झालंय. आपल्याला भज्याला पीठ तिंबताव तसंच तिंबायचं. एकदमच हे करायचं ना. थोडंसं गाठी होत्या त्या गव्हाचं असल्यामुळं हलक्या हलक्या हातानं थोडंसं कालवत राहायचं असं. अशा गाठीमध्ये बघायच्या झाल्यात का तर गुलगुले छान येतात. नाही गाठी झाल्यानंतर. पीठ तिमणं झालंय. 10 मिनटं भिजण्यासाठी ठेवायचं. आता ह्याला झाकून 10 मिनटं झालंय. पीठ भिजलंय. आता चमचा नाही हो का असं मिक्स करून घ्यायचं. असं थोडं गाठ जरी राहिली असली तरी छान होते पीठ. पुन्हा असं फिटून घ्यायचं चमच्यानं. थोडं मिक्स होतंय. बघा पीठ कसं एकजीव झालंय. आता गुलगुले करायले मी तुम्हाला दावते तळल्यानंतर. कढई ठेवली तापायला. तेल टाकले मध्ये. तापले तेल. तर गुलगुले टाकायले तळायला. गुलगुले छोटे छोटेच टाकायचे. लय मोठे टाकायचे नाही, फुगतात ते. गुलगुले करताना पाण्याचा हात घेऊनच पीठ घ्यायचं. नंतर सोडायचं. चिटकत आहे हाताला पीठ. बघा किती छान फुगले. तर ह्याला मंद गॅसवरच लाल होऊस तर चांगलं तळायचं दमानं. नाही तर मध्ये कच्चे राहते. तर कलर किती छान आलाय बघा हो का. असे छान तळले गेले हो का बघा. गुलगुले टाकल्यानंतर थोडंसं हलक्या हातानं हलवीत राहायचं. आपण कसे जामून कसे करतो तसं हलक्या हलक्या हातानं हलवायचं ह्याला, म्हणजे कलर येते सळ्याला सारखा. बघा गुलगुलेला कशी जाळी पडली छान आहे का बघा. गुलगुले थंड झाल्यासच छान लागते. तर आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.